मित्रांनो, तुम्ही देऊळबंद सिनेमा पाहिला असेल, जिथे एक शास्त्रज्ञ स्वामींना आव्हान देतो. पण खऱ्या आयुष्यातही अशीच एक घटना अक्कलकोटमध्ये घडली होती. एक असा तरुण जो म्हणायचा की जे डोळ्यांना दिसत नाही ते मी मानत नाही. मग स्वामींनी त्याला असं काय दाखवलं की तो कायमचा स्वामींचा दास झाला. आज आपण विज्ञानापलीकडच्या त्या अजब शक्तीची गोष्ट पाहणार आहोत. पुण्याचा एक तरुण इंजिनियर विनायक अक्कलकोटला आपल्या आईच्या आग्रहाखातर आला होता. तो उच्च शिक्षित होता आणि त्याचा तर्कावर प्रचंड विश्वास होता. स्वामींच्या दर्शनासाठी लागलेली रांग पाहून तो उपहासाने हसला. तो आपल्या मित्राला म्हणाला, हे लोक एका माणसाला देव मानतात. कितीही अंधश्रद्धा. विज्ञान जिथे संपतं तिथेच लोक अशा गोष्टी शोधतात. तो स्वामींच्या समोर गेला खरा, पण हात जोडण्यासाठी नाही, तर स्वामींना प्रश्न विचारून निरुत्तर करण्यासाठी. विनायकने स्वामींना विचारलं, स्वामी, तुम्ही चमत्कार करता असं लोक म्हणतात, पण मला सांगा, जगाचे नियम विज्ञानावर चालतात. मग तुमची शक्ती त्या नियमांना कशी काय मोडू शकते? स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं आणि चोळप्पांना सांगितले, अरे चोळ्या, या पोराला जरा बाहेर घेऊन जा आणि त्या विहिरीत काय आहे ते विचारायला सांग. विनायकला वाटलं स्वामी विषय टाळत आहेत. तो विहिरीपाशी गेला. विहीर पूर्णपणे कोरडी होती. थेंबभरही पाणी नव्हतं. तो परत आला आणि म्हणाला, विहीर कोरडी आहे, यात विज्ञान काय सांगणार? स्वामी हसले आणि त्यांनी जमिनीवर आपला हात मारला. ते म्हणाले, विहीर कोरडी नाही, तुझी दृष्टी कोरडी आहे. त्याच क्षणी विहिरीतून पाण्याचे कारंजे उडू लागले. पण चमत्कार तिथे नव्हता. चमत्कार असा होता की त्या पाण्याचा स्पर्श होताच विनायकला त्याच्या लहानपणीची एक विसरलेली घटना स्पष्ट दिसू लागली. त्याला आठवले की तो लहानपणी नदीत बुडत असताना एक अनोळख्या हाताने त्याला वाचवलं होतं. त्या हातावर बरोबर तसाच एक डाग होता जो आत्ता स्वामींच्या हातावर त्याला दिसत होता. विनायकचे पाय लटलट कापायला लागले. त्याला समजलं की विज्ञान फक्त कसं घडतं हे सांगतं, पण कोण घडवतं हे सांगण्यासाठी स्वामींच्या सत्तेची गरज लागते. स्वामी समर्थांनी त्या तरुणाला शिकवलं की श्रद्धा आणि विज्ञान हे एकमेकांचे शत्रू नसून मित्र आहेत. विज्ञान बुद्धीला चालना देतं, तर श्रद्धा मनाला शांती देते. तुम्हाला ही विज्ञानावर आधारित कथा कशी वाटली? विज्ञानाने प्रगती जरूर करा, पण स्वामींच्या सत्तेवर विश्वास ठेवायला विसरू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा मंत्र केवळ शब्द नाहीत, तर ते एक ब्रह्मांडीय सत्य आहे. श्री स्वामी समर्थ.